नमस्कार मित्रांनो, छावा शिवबाचा पुन्हा आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे. आणि हा व्हिडिओ आहे थोडासा आगळा वेगळा, कारण हा आहे गावचा मेवा जो सगळ्यांनी खावा, जो आता मी बनवते. त्याला म्हणतात मोकल. कोणाकोणाला माहित असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा, जरूर सांगा. आणि हा बनतो, ह्याचा हिरो जरी तांदूळ दिसत असला, म्हणजे ही तांदळाची कणी आहे जी मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेतली मी, पण ह्याचा खरा हिरो वेगळाच आहे. तर ही मस्तपैकी तांदळाची कणी तुपामध्ये भाजून घेतलेली आहे. नक्की करून बघा तुम्ही, कारण हा इतका टेस्टी आहे आणि हेल्दी आहे की अगदी हसत हसत लहान मुलंही खातील. माझ्या पिल्लूसाठी खास मी बनवते, छोट्या पिल्लूसाठी ऑफकोर्स. मोठ्या पिल्लूसाठी पण बनवते अजिबात नाही. कारण त्यांना विश्वास नव्हता की मी बनवू शकेल. मी जेव्हा काकडी घेत होती, त्याला गावाला तवसा असं म्हणतात, मी तवसाचे वडे बनवेन आणि हे तर तुला काहीच जमणार नाही. तर हो, आपल्या ह्या व्हिडिओ पदार्थामध्ये जो खरा हिरो आहे तो आहे हा तवसा, म्हणजे ही काकडी. गावाला आपण तवसा म्हणतो त्याला. मला तो वाटतच होता बघू शकत खरंच, पण तिने बघा आता काय करतो पुढे. हा, म्हणजे त्याला अगदीच नाही, आपण रवा जसा घेतो तसाच परतून घ्यायचा आहे. तो साधारण कलर बदलला पाहिजे, एवढं असं अगदीच लालसर नाही. पण कारण तो जिरायला हवा, पचायला हवा तेवढाच आहे. आणि मस्तपैकी एक वाटी म्हणजे मापात घेतलेलं आहे. एक जेवढा वाटी आपण घेणार ना, त्याच्या निम्म गुळ घ्यायचा आपल्याला. काकडी जेवढी किसून आपण घेणार, आणि ती पाण्यासकट घ्यायची त्या, बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जसं हवं, म्हणजे वेलची किंवा बेदाणे, चारोळी, आपण हे सुकामेवा आपल्या इच्छेनुसार आपण टाकू शकतो. ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ ठेवायचं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो थंड झालेला, भाजून घेतलेला, खरपूस असा भाजून घेतलेला तांदूळ आहे बारीक केलेला, तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे या काकडीच्या ह्याच्यामध्ये. आणि तो जवळजवळ 1 तास ठेवायचा आहे. खरंच यांना वाटलं नव्हतं की मी करू शकेन, बट हमने कर दिया. आणि ते आता मला असं बघून वाटतंय की ते छान होणार आहे. मस्त स्मेल येतो काकडी आणि गुळाचा, वा वा, काय तो सुगंध. तुम्हाला याची स्टोरी माहिती आहे का? त्याला ना आमच्याकडे अजून एक शब्द आहे, काय म्हणतात त्याला, ढेबरा. ढेबरा, हा, ढेबरा पण म्हणतात ह्याला. चला, तर मस्त गुळ मिक्स झालेला आहे, तर त्याच्यात मिक्स केलंय आणि लगेच मी घेतलेला आहे, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नव्हता रेकॉर्ड करण्यापुरतं. पण ते मिक्स करून 1 तास ठेवायचं असतं, आणि 1 तासानंतर ते स्टीमर मध्ये करून वाफवून घ्यायचं, जवळजवळ 1.5 तास. हो, कारण तो पूर्ण रवा हे करावा लागतो. आणि त्याच्या मस्त वड्या पाडायच्या. पण आम्हाला घाई होती, महाराजांना आमचा. चांगला खाली त्याला तुपाचा हात द्यायचा बरं का टोपाला, म्हणजे जेणेकरून तो सुटेल छान चांगला. पण आमच्या साहेबांना घाई होती, म्हटलं घाई घाईत वड्या नाही पाडायचं. पण बघा किती छान टेक्स्चर आलं त्याला, आणि फुललाय तो मस्त असा. सो आम्ही तर ताव मारायला सुरुवात केली आहे. आधी आम्ही म्हणत होतो की जमणार नाही, पण छान जमलंय. तर नक्की तुम्ही ट्राय करा.